चंदन मडवी असेल, प्रतीश पाटीलचे 2 चौकार आपण पाहिले, सिद्धेश मडवीनं 6 धावा काढल्या, त्यानंतर निशांत पाटील असतील, त्यानंतर विवेक पाटील असतील, 1 षटकार निर्णायक. सगळ्यांनी मात्र चांगली बॅटिंग केली आणि त्याचमुळे एक भरभक्कम धावसंख्या मात्र उभी राहिली. हे षटक जर आपण पाहिलं आतापर्यंत संपूर्णपणे या ओव्हरमध्ये विकेट्स आल्यात, अन्यथा व्हाईट बॉल आल्यात. कोणतीही रन एकही बॅटच्या स्वरूपात आलेली नाही आहे. 2 व्हाईट बॉल विथ 2 विकेट्स. अतिशय सुंदर गोलंदाजी नयन पाटीलची राहिले. 2 फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला आणि थोडंसं अडचणीमध्ये आणलंय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 6. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 55 धावांची. 55 नीडेड नाव. या मैदानावर कितीही धावा होऊ शकतात हा इतिहास आहे आजपर्यंतचा, परंतु ज्या पद्धतीनं पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये धावा यायला हव्या होत्या पाटणोलीसाठी त्या बिलकुल आलेल्या नाहीयेत आणि त्याचमुळे उल्वे संघाचं पारडं सध्याच्या घडीला जड दिसतंय. गोलंदाज तयार. 3रं षटक घेऊन चंदन ओव्हर द स्टम्प्स. यावेळेस जागेवरूनच ऑनसाइडला वळवण्याचा प्रयत्न मात्र झाला होता. कोणतीही धाव नाहीये. वेग चांगला आहे. चेंडू टप्पा पडण्यात आतमध्ये येत असताना सुरुवात चांगली झाली, त्यामुळं उल्वे संघ एक वेगळा कॉन्फिडन्स आता मात्र पाहायला मिळतोय मैदानामध्ये. ते संपूर्णपणे शोल्डर डाऊन झालेत. प्रयत्न करावे लागतील आराध्या स्पोर्ट्सला पाटणोलीला. 2 ओव्हर्समध्ये जे काय झाले ते विसरावं लागेल. ओ ऑन द टोज. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला कमाल फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या वरतून उडवलाय. 6 धावांकरता गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची आणि तो फटका मात्र आलाय चंदन मडवीच्या अगेन्स्ट. हा पहिला षटकार आलाय तो योगेशच्या पॅटमधून. सन्माननीय आळूरामजी केणी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम. ओ यावेळी शॉट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला गेला, स्लॅश केलाय, स्क्वेअर कटचा प्रतिम फटका. स्वीपर कव्हरला मात्र बॉल चाललाय सीमारेषा पार. योगेशच्या पॅटमधून येतोय षटकारानंतरचा हा खणखणीत असा चौकार. आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ज्या धावा थांबल्या होत्या त्या धावा आता मात्र येत असताना प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं आणि प्रयत्न इकडे मात्र सुरू केलेत ते आराध्या स्पोर्ट्सला पाटणोलीना. चंदन मडवी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावांचं षटक टाकलं होतं. तोच चंदन मडवी मागच्या 2 बॉलमध्ये 10 धावा खातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वर 3. हा स्कोर कार्ड सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. किंजल स्पोर्ट्स चषक या आदर्श ट्रॉफी 2024 भव्य दिव्य आयोजन महाराष्ट्रामधील एक अग्रमानांकित स्पर्धा आणि या स्पर्धेचा आज 4था दिवस. समोरच्या दिशेला ऑन ड्राईव्ह केला. यावेळेस मात्र कमाल फिल्डिंग त्या ठिकाणी. एका क्षणाला असंच वाटलं होतं की चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स होते की काय, परंतु उंच उडी मारत खरं तर संपूर्ण शरीर झोकून दिलं होतं आणि चांगली फिल्डिंग यश मडवीची त्या ठिकाणी पाहायला मिळाली. चला कोपरोली आणि दापोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहा. त्यानंतर लगेच आपल्याला उतरायचं आहे मैदानामध्ये. ओ टॅप केला यावेळेस मात्र तसं टॅपिंग क्रिकेट. कव्हर्सला थोडीशी मिसफील्ड त्या ठिकाणी. प्रतीश होते. 2 रन्स मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. या ओव्हर्समध्ये थोडा धावा आल्यात आणि प्रयत्न करावे लागतील. इकडे काही होऊ शकतं. किंजल ट्रॉफी आदर्श ट्रॉफीमध्ये आजपर्यंत 6 बॉल 36 धावांची गरज असताना मात्र धावा झाल्यात. 6 बॉल 42 धावांची गरज असताना या स्पर्धेमध्ये धावा झाल्यात. त्यामुळे या मैदानावर काय कधी होईल याचा नियम नाहीये. आणि डिफेंड सुद्धा 6 बॉलमध्ये 2 धावा असताना सुद्धा बऱ्याच वेळा डिफेंड झाल्यात. चांगला चेंडू होता. फुलर लेन खोलवर टप्प्याचा चेंडू. स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने चेंडू जात असताना डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतात तोपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट. ओ इकडे कलेक्ट करता आला नाही. 3ऱ्याचा प्रयत्न आणि इकडे पाहावं लागेल आणि 3 धावा पूर्ण. क्लास रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. ज्या ठिकाणी खरं तर सिंगल गेली असती त्या ठिकाणी 3 धावा प्राप्त झाल्या त्या पाटणोली टीमला आणि या 3 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 22 या आकड्यावर. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 22 वर 3 म्हणजे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये 39 धावांची गरज आहे. 39. पाण्याची मागणी केली मैदानामध्ये, त्यामुळे शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये वेगानं धावा उभाराव्या लागतील त्या पाटणोली संघाला. यानंतर दापोली विरुद्ध कोपरोली
असा सामना पाहायला मिळेल. दापोली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. लगेचच जशी मॅच संपेल तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आज 10 संघ ग्रामीणचे तुम्हाला खेळताना दिसतील या स्पर्धेमध्ये. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. नुकताच रायगड प्रीमियर लीगमध्ये या वाहिनीनं 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलाय आणि आता मात्र त्यांची वाटचाल सुरू झाली ती 4 लाखाकडे. त्यामुळे जे प्रेक्षक ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सगळ्यांना विनंती आहे आपण नक्कीच सबस्क्राईब करा हे चॅनल. आपलं मराठी माणसाचं आगरी माणसाचं चॅनल आहे आणि आजपर्यंत मात्र खूप प्रेम केलंय तुम्ही. सर्वांची मेहनत आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स तुमच्यापर्यंत क्षण आणि क्षण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. खेळाडूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. सगळे अपडेट्स तुम्हाला मिळतात. त्यामुळे लाईव्ह कव्हरेज जर आवडत असेल तर नक्कीच सगळ्या आमच्या प्रेक्षकांना लाडक्या विनंती आहे. सबस्क्राईब बटन आपल्या व्हिडिओच्या खाली उजव्या हाताला आहे, ते दाबून नक्कीच या वाहिनीवर आपण प्रेम कराल अशी आशा बाळगतो. 12 बॉल आणि 39 धाबांची गरज आहे. 39 रिक्वायर्ड रिमेनिंग 12. चला थोडं स्पीडअप करा. 12 चेंडू आणि 39 धाबांची गरज आहे. योगेश पाटील आणि तुषार पाटील अशी जोडी आहे आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोली. तर निळकंठेश्वर क्रिकेटला पुलवे संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजी. ट्रॅकवर मात्र संकेत येतोय. 12-39 18.5ची सरासरी आहे. हा सामना जिंकण्यासाठी मागच्या ओव्हरमध्ये 16 धाबा पाटणोली संघानं जमा केल्यात. तेच पाहावं लागेल त्यांना. ओ बॅकफुटला जाऊन स्क्वार कट केला. अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला वेगानं धावतोय आणि स्टॉप केलाय, परंतु कलेक्ट पहिल्याच अटकमध्ये करता आलं नाहीये. त्यामुळे 2 धाबा मिळतील. या 2 धाबांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. प्रत्येक चेंडू मागे धावा आता मात्र उभाराव्या लागणार आहेत. ओ समोरच्या दिशेला फटका फसलाय. बॉल हवेमध्ये. लॉंग ऑफ द फिल्डर खाली येतोय. कोणतीही चुकी नाहीये. फलंदाजाला मात्र क्रीज सोडावं लागेल. सफलता मात्र मिळवलंय संकेतनं आणि 4था हादरा आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोलीला. सुरुवातीला खरं तर प्रमुख फलंदाजांनी फेकलेल्या विकेट्स, अन्यथा या मैदानावर कितीही धावा चेस होऊ शकतात, परंतु सुरुवातीला झडपड आलं. ज्या 2 ओव्हर्समध्ये धावा करायच्या होत्या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये बिलकुल धावा आल्या नाहीत. पाटणोली टीमसाठी फक्त 6 धावा उभारल्या गेल्या. 3 फलंदाज मात्र बाद झाले आणि तिकडे संधी मिळाली एनसीसी उलवे संघाला. परंतु उलवे संघाचा सुद्धा विचार केला तर त्यांनी शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावा जमवल्या होत्या आणि तेच टर्निंग ओव्हर आपण म्हणूया. केतन पाटीलचं ते षटक होतं आणि ते सगळ्यात महागडं ठरलं होतं. तो मोमेंटम एक मिळाला एनसीसी उलवे संघाला आणि त्याचाच फायदा सध्याच्या घडीला त्यांना होत असताना. गोलंदाज तयार. संकेत भोईर विकेट प्राप्त केले. केतनचा हा फटका यावेळेस मात्र कव्हरच्या वरतून खेळला. लॉंग ऑफ द फिल्डर एक्स्ट्रा कव्हर पर्यंत पोहोचलाय. तोपर्यंत मात्र 1 रन. केतनचं षटक महागडं ठरलं होतं. धावा काढाव्या लागतील. त्याला सुद्धा थोडी जबाबदारी घ्यावी लागेल. थोडंसं ओझं त्याच्यावर सुद्धा असणार आहे या मॅचचं, कारण कुठेतरी आपल्याकडून झालेल्या चुका परंतु फलंदाजीमध्ये त्या दुरुस्त करता येण्यासारख्या आहेत. हो चांगला फटका यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल भिरकावून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून एक नयनरम्य देखणा फटका पाहायला मिळतोय.
सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. बाहेर होता पहा, शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि कव्हर शॉवरतून क्लास पाहायला मिळाला. इकडे योगेश पाटील एकटा लढतोय. आतापर्यंत त्याच्या पाठमधून 2 चौकार 2 षटकार आलेत. 7 बॉलमध्ये 21 धावांची खेळी साकारले आणि कुठेतरी हा सामना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न, शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न मात्र तो करताना दिसतोय योगेश पाटील. 7 मिळाली नाही योगेश पाटीलला. गोलंदाज तयार. संकेत लेफ्ट आर्म राउंड विकेट ना डाउन द ग्राउंड. व्हाट अ शॉट. अप्रतिम फटका. कमाल स्ट्रोक पाहायला मिळतोय. आणखीन एक योगेश पाटीलचा धमाका. सरळ भिरकावून दिलाय तो 6 धावांकरता. लगातारचा हा दुसरा षटकार. महागड षटक संकेतचा. अगदी स्ट्रेट लाईन आपण पाहिला. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून चेंडू भिरकावून दिलाय. उत्तुंग टोला पाहायला मिळाला. 8 बॉलमध्ये 27 धावांचं योगदान दिलं ते योगेश पाटीलला आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती पाटणोली संघाची 37 या आकड्यावर. ऋषी भोईर यांचे या ठिकाणी आगमन झालंय. स्पर्धेच्या आयोजनामध्ये खरं तर मोठी भूमिका त्यांची राहिली. यंदाचं वर्ष आपण पाहिलं तर जर्मन दापोली आणि जर्मन बोर्ले पुरस्कृत ही स्पर्धा आहे, त्यामुळे आयोजकांच्या भूमिकेमध्ये ते आहेत. तर 37 धावा झाल्यात आणि तिकडे टेन्शन थोडस वाढलंय, थोडस एकत्रित यावं लागलं. या संपार बॉल जायचेत. सदतीस वर 4. 7 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. कमाल बॅटिंग. एकाकी झुंज सुरू आहे सध्याच्या घडीला योगेश पाटीलची. 8 बॉलमध्ये 27. जर तन्मय किंवा वरच्या क्रमांकाचा विशाल किंवा राकेश याच्यातला एक खेळाडू सध्याच्या घडीला क्रीजवर असता तर नक्कीच इकडे थोडीशी मदत मात्र त्याला झाली असती. परंतु आता जे काय करायचं एकट्याला करायचं आहे. आणखीन एक. What a shot. Fantabulous stroke. Straight down the ground. Who was the bowler head? धुलाई केले संकेत भोईरचं. लगातारचा 3रा षटकार आणि ही मॅच आम्ही गमावलेली नाहीये हेच दर्शवणारे 3 षटकार. टेन्शन एमसीसी उलवे संघावर आणि या 3 षटकांच्या सहाय्याने आता मात्र स्कोर कार्डवर 43 धावा, 43 रन्स. अजूनही 6 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. ज्या केतन पाटीलनं शेवटच्या ओव्हरमध्ये 18 धावा दिल्या होत्या पाटणोली संघाचा गोलंदाज आणि त्याच 18 धावा आता मात्र पाटणोलीला करावे लागतील. जास्त एकत्रित येऊ नका एनसीसी उलवे टीम. टीम मीटिंग नॉट अलाउड. प्लीज कोऑपरेट. आज थोडस उशिरानं चाललोय. सकाळी सुद्धा उशिरानं सामन्याला सुरुवात झाली त्यामुळे थोडासा लेट आहोत आपण. एक मॅच कव्हर करायची. अंपायर्स तुम्ही मध्ये जा. आता टीम मीटिंग होत असतील तर अंपायर्सने विनंती आहे आपण सुद्धा मध्ये जायचं आणि लगेचच सहा बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. 18 रन्स रिक्वायर्ड. 9 बॉलमध्ये 33 धावांनी जर हा सामना खर तर जिंकवता आला तर योगेश पाटीललाच मात्र योगदान द्यावं लागेल. पाचवं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर यश बडवी. त्याला यश प्राप्त होणार का? 6 बॉलमध्ये 18 धावा. मागच्या ओव्हरमध्ये संकेत भोईरनं 21 धावा मोजल्यात आणि पाटणोली संघाच्या गोलंदाज केतनच 18 धावा दिल्या होत्या. आडवा पॅटने खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केतनचा. सिंगलच घेईल कारण योगेशला माहिती आहे 5 चेंडू तो खेळला तर तो या मॅचला मात्र नक्कीच जिंकू शकतो. ही थोडीशी आता मात्र अपेक्षा सगळ्याच क्रीडा रसिकांना लागली असेल कारण ज्या पद्धतीने त्याचं रौद्र रूप आपण पाहिलंय. 9 बॉलमध्ये 33 धावा ज्याच्यामध्ये 4 षटकार आणि 2 चौकारांच्या सहाय्याने मात्र त्यांना त्या धावा उभारल्यात.
आणि एक जिगरबाज खेळी आपण म्हणतो ना, चेसिंग करत असताना खरं तर अशा पद्धतीची खेळी सगळ्यांनाच भारावून जाणारी आहे. ओ समोरच्या दिशेला पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या वरतून वाडे शॉट, सलगचा चौथा षटकार. योगेश पाटील ऑन फायर नाव. 10 बॉल मध्ये 39 धावांची तडाखेबंद खेळी साकारली या पट्ट्यानं. आणि पाटणोली संघ जो कोमात गेला होता, अक्षरशः पालघर व्हेंटिलेटरवर गेला होता, आता मास्क काढलेत, जनरल वॉर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आलं या संघाला आता. आणि उलवा संघ आता मात्र थोडासा आयसीयू मध्ये जात असताना, कारण मागच्या 4 बॉल मध्ये जे 4 षटकार आलेत, सामना पूर्णपणे मी तर म्हणेन फिरवून ठेवलाय. अजूनही संधी गेलेली नाहीये एनसीसी उलवे संघ. 4 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. एखादा चांगला चेंडू इकडे पडला, ज्या चेंडूवर मात्र योगेश पाटीलला अडचणीमध्ये आणता येईल असा चेंडू मात्र शोधावा लागेल, तो यश मिळविला. परंतु सध्याच्या घडीला यशला अपयश येत असताना पाहायला मिळालंय. 4 बॉल 11, परंतु हा सामना जर जिंकवला तर ही खेळी मात्र वर्षानुवर्ष लक्षात ठेवली जाईल, कारण अशी एखादीच खेळी टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते. पाहूया योगेश पाटील काय करतोय. आणखीन एक आडवा पॅटर्न, वाडे शॉट, व्यासपीठाला सलामी देणारा षटकार. सलगचा हा 5वा षटकार. योगेश पाटील चेहरा तुम्ही पाहते आपल्या टीव्ही स्क्रीनवर. आणि आज योगेश पाटीलनं मात्र किंज ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी मध्ये क्रीडा रसिकांची मन जिंकलेत. या 13व्या पर्वामध्ये काय खेळलाय. 5 बॉल 5 षटकार मारण्याचा महापराक्रम काल राहुल पाटीलनं केला होता. आज आराध्या स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू, पाटणोलीचा खेळाडू योगेश पाटीलच्या पॅट मधून आल्या त्या षटकारानं सामना पूर्णपणे फिरलाय. 3 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारणार का. इकडे सगळ्यांच्या नजरा मात्र लागल्यात या ऐतिहासिक क्षणावर. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र सोडून दिला, लेफ्ट केला होता. पंचांकडे पाहतात, कोणतीही प्रतिक्रिया नाहीये, त्यामुळे हा चेंडू मात्र निर्धाव. थोडासा त्याचा अंदाज चुकला असावा. इकडे मात्र डॉट बॉल, परंतु 2 चेंडू आणि 5 धावा. सामना मात्र उत्कंठावर्धक स्थितीमध्ये. सगळ्याच क्रीडा रसिकांची धडधड आता मात्र होत असेल या सामन्यानंतर. एकतर्फी वाटणारा सामना आता संपूर्णपणे शेवटपर्यंत रंगणारा सामना पाहायला मिळालाय. हा चेंडू इकडे दिशा पाहिली जाते. या सिरीज पंच सांगत असताना व्हाईट बॉल, एक अतिरिक्त रन मात्र या सिच्युएशनला जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 57 या आकड्यावर. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची नोंद घ्या. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. कमाल कमाल मॅच पाहायला मिळते. आणि म्हणूनच किंज ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी खरं तर अनेक क्रीडा रसिकांच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा आहे. फुल टॉस आहे, भिरकावलाय बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये झेल टिपलाय, फलंदाज होते बाद. आणि अशा सिच्युएशनला आता मात्र सगळेजण धावलेत. योगेश पाटीलची शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी समाप्त झालेत. मोठी विकेट, गोल्डन विकेट आपण म्हणूया. 45 धावांचं योगदान दिलंय ते या पठ्ठ्यानं. आणि सामना मात्र शेवटच्या बॉल पर्यंत त्याने आणून ठेवलाय. 13 बॉल मध्ये 6 षटकार, 2 चौकार, 346 स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये केलेली फटकेबाजी. जर फटकेबाजी आवडली असेल तर प्रेक्षक वर्ग एकदा मात्र योगेश पाटीलला टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्याचं स्वागत करूया. वेल प्लेड, सुपर बॅटिंग. लास्ट बॉल थ्रिल तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवर रंगणारा हा सामना. कोणता संघ जिंकणार, एनसीसी उलवे की पाटणोली, याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचं लक्ष लागलंय. मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर सुयोग पाटील दाखल झाला. 1 चेंडू आणि गरज आहे ती 4 धावांची. 3 धावा आल्या तर बरोबरी होईल आणि त्यानंतर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाईल. परंतु सध्याच्या घडीला 3 धावा काढणं धावून फार कठीण आहे. परंतु चौकार बऱ्याच वेळेला कांचन सोपे असतात. गॅप मध्ये बॉल शॉर्ट प्लेस करायचे आहेत, षटकार मारायचा आहे. परंतु यश मडवीला अशा सिच्युएशनला यश प्राप्त झालंय. मॅचेस टर्न झाले पुन्हा एकदा. चित्त थरारक लढत, उत्कंठावर्धक लढत मात्र पाहायला मिळाले आजच्या दिवसामधील दुसरी. चला स्पीडअप करा. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. केतन पाटील आणि सुयोग पाटील अशी जोडी आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोली संघाला विजयाचे क्षण आज दाखवणार का.
परंतु असंच वाटलं होतं योगेश मात्र कदाचित हा सामना फिनिश करूनच बाहेर येईल, परंतु त्याचा फटका थोडासा मिसक्यूट झाला. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि त्याचमुळे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या चेंडूसाठी. एक चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. लास्ट बॉल थ्रिल. समोरच्या दिशेला वेगवान सापट आहे आणि बॉल सीमा पार. पाटणोने जिंकलाय. कमाल स्ट्रोक. विश्वास बसत नाहीये. शेवटच्या बॉलचा हिरो ठरलाय. कमाल बॅटिंग पाहायला मिळते सुयोग पाटीलच्या बॅट मधून. आडव्या बॅटनं समोर पूल केला होता हा फटका आणि एक चेंडू 4 धावांची गरज असताना आराध्या स्पोर्ट्स क्लब पाटणोलीनं मात्र ऐतिहासिक विजय संपादित केलाय. सुपर बॅटिंग, क्लास परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. आज तो फटका आहे शॉट ऑफ लेंथ. आडव्या बॅटनं अगदी स्ट्रेट ड्राईव्ह. काय फटका. नो चान्स फॉर लॉंग ऑन फिल्डर. आणि या चौकारानं मात्र एनसीसी उल्वे संघाचे स्वप्न मात्र या स्पर्धेमधले उद्ध्वस्त केलेत. 61 धावांचं आव्हान